उन्हाळ्यामध्ये ना कितीही चांगल्या भाज्या बनवल्या तरी आजकालच्या भाजींना तर काहीच टेस्ट येत नाही आणि कोणतीही भाजी खाऊशा वाटत नाही. म्हणूनच मी घरामध्ये होतं बेसन, त्याच्यामध्ये मिरची मसाला, काळा मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर वगैरे टाकलं. थोडंसं तेल टाकून पाण्याच्या साहाय्याने त्याच्यात छान असा घोळ वगैरे तयार केला आणि इकडे मसाला करून मी त्याचं असं मसाल्याचं असं पाणी वगैरे करून छान असं त्याचा कड मांडून शिजवून घेतला आणि त्याच्यामध्ये मी अशा बेसनाच्या वड्या टाकून घेतल्या. कारण तर या उन्हाळ्यामध्ये ना जे आपल्याला खावंसं वाटतं ते आपल्याला भेटत नाही आणि कुठल्याही भाजीला टेस्ट वगैरे येत नाही. म्हणूनच हे अशी छान भाजी केली की आपल्याला थोडंसं रस्सा वगैरे राहतात तर ते थोडंसं खाऊशा वाटते, म्हणून मी ते बनवून घेतलं. आणि नंतर बनवला ब्लॅक टी, कारण भरपूर दिवस झाले ते आम्ही काळा चाय बनवून पिलाच नाही होता. पोरांना पाहिजे होता फ्राय भात, म्हणून त्यांच्यासाठी वगैरे मी असं छान फ्राय भात वगैरे करून दिला आणि कामाला गेली. कामावरून येतानाच पाहत होतं पोरांनी असा फुलपैकी स्टेशनरीचा राडा काढलेला होता. यांनी सगळे आपापल्या परीने सगळं सामान वगैरे शोधत होत्या. ड्रेसवर हे घालायचं, साडीवर ते घालायचं, लेहंग्यावर ते घालायचं, कारण आता आम्हाला जायचं आहे ना लग्नाला, म्हणून त्याचीच तयारी या लेकरांची सुरू होती. हे की अंत माझ्या वेळेवर कधीच संपत नाही, म्हणून म्हणलं चला आज हे माझ्या वेळेवर संपली तर आता हिचंसुद्धा आपण छानपैकी घासघूस करण्याचा विल्हेवाट लावला पाहिजे, नाही तर आजही सुद्धा असंच पाणी भरण्यात येणार. म्हणून मी हिला घासून घेतलं आणि नंतरच लगेच पाणी कॅन वगैरे त्याच्यात टाकून घेतली. कारण मग मुलं बाटला वगैरे भरून ठेवतात ना फ्रीजमध्ये पिण्यासाठी, म्हणूनच ते कॅन वगैरे भरून ठेवली. आता कॅन वगैरे भरतच होते तेवढ्यामध्ये आला माझा भाऊ. त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी वगैरे सुरू झाल्या आणि त्यांच्यासाठी मग छान असा चाय वगैरे माझ्या पोरींनी बनवला. तो चाय वगैरे पिऊन तो गेला आपल्या कामावरती आणि मग लेकरं म्हणाले की मम्मी आज तू आम्हाला तडक्याची खिचडीच बनवून दे. मी त्यांच्यासाठी छान अशी तडक्याची खिचडी बनवून दिली ना. खिचडीसोबत खायची होती त्यांना टमाटरची चटणी, म्हणून हिरवी मिरची, टमाटर आणि कांदे वगैरे कापून छान अशी त्याची हिरवी मिरचीची चटणी वगैरे तयार करून दिली. आमच्या घरी कुठल्याही जेवण असलं, पुरणपोळी असली किंवा पुरी भाजी असली किंवा पावभाजी असली ना तरी पण आम्हाला लागतो त्या साध्या पोळ्या. आमच्या साहेबांचं तर पोट असं भरतच नाही साध्या पोळ्यांशिवाय, म्हणून त्यांच्यासाठी बनवावं लागतं ह्या साध्या पोळ्या. मग त्याच्यासाठी 2-4 मी साध्या पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि लगेचच माझा पूर्ण स्वयंपाकसुद्धा रेडी झाला. मग चला म्हटलं आता गॅस ओटा वगैरे साफसूफ करून घ्यावं, म्हणजे थोडंसं आपल्याला आरामसुद्धा करता येईल. म्हणून मी गॅस ओटा साफ केला आणि भांडे वगैरे लगेचच घासघूस करून घेतले. आणि थोडंसं वातावरण बिघडल्यासारखं झालेलं होतं, म्हटलं लेकरांना तुम्ही पटकन जेवण करून घ्या, म्हणून त्यांना खिचडी आणि टमाटरची चटणी असं गरम गरम मी जेवायला दिलं. लेकरं जेवणच करत होते तर तेवढ्यामध्ये गेली लाईट. आता लाईन गेली, त्यांनी कसं बसं अंधारामध्ये जेवण वगैरे करून घेतलं आणि बाहेर निघून पाहतो एवढा सोसाट्याचा वारा सुरू झाला की खूपच एवढं आकांत आणि तुफान वगैरे आलेलं होतं. या तुफानामध्ये तर काही लाईन येणार नाही म्हणून आम्ही बसलो सगळं